शब्द हे दुधारी शस्त्र आहे असं म्हणतात। शस्त्राने केलेले घाव भरू शकतात, पण शब्दांनी झालेले घाव कधीही भरत नाहीत असं म्हटलं जातं आणि ते खरंय। आपल्या लेखणीमधून क्रांती घडवून आणणारे अनेक क्रांतिकारक, लेखक, कवी आपल्या देशात होऊन गेले। महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग यासारख्या क्रांतिकारकांनी, तर फैज अहमद फैज, पाश, नामदेव ढसाळ यासारख्या कवींनी त्या काळच्या लोकांच्या मनात क्रांतीची बीज पेरण्याचं काम केलं। त्यानंतर अनेक चळवळीमधून लेखणी या माध्यमाचा अतिशय परिणामकारकरित्या उपयोग केला गेला, पण यामध्येही जात, धर्म, पंथ अशी वर्गवारी होत गेली आणि विशिष्ट समुदायांच्या भावना दुखावल्या जाऊ लागल्या। मग पुस्तकावर तर कधी पुस्तकाच्या लेखकावरच आक्षेप घेतले जाऊ लागले। अजूनही लेखक आणि वाचक यांच्यातली दरी सामुदायिक प्रांत, भाषा, धर्म, जात यामुळे वाढतच जाते। काही वर्षांआधी एका पुस्तकावरून जगभरात खळबळ माजली होती। त्या पुस्तकाचं नाव होतं द सॅटॅनिक वर्सेस। नाव ऐकून लेखक तर तुम्हाला आठवलाच असेल। जाणत्या वाचकांसाठी हे नाव आणि हे पुस्तक चांगलंच परिचयाचं आहे। तरीही सांगते, या पुस्तकाचे लेखक आहेत भारतीय अमेरिकन वंशाचे सलमान रश्दी। सॅटॅनिक वर्सेस आणि सलमान रश्दी या नावामुळे त्यावेळच्या नवख्या लेखकांना अक्षरशः भीतीने आपल्या लेखणीवर मर्यादा तरी आणाव्या लागले असतील, किंवा असं धाडसी लेखन करताना एकदा तरी त्यांचे हात थरथरले असतील। कारण फक्त एक पुस्तक आणि एक लेखक जगभरात गदारोळ माजवू शकतो याची प्रचितीच सलमान रश्दी प्रकरणावरनं त्यांना आली असेल। या पुस्तकाने जगभरात खळबळ माजवली, पण एका कारणामुळे सलमान रश्दी यांच्या द सॅटॅनिक वर्सेस या पुस्तकावर भारतातही राजीव गांधी यांनी बंदी घातली होती। पण आता तब्बल 36 वर्षांनंतर या पुस्तकावरची ही बंदी उठवण्यात आली आहे। नेमकं काय झालं होतं की या पुस्तकावर एवढी वर्ष बंदी होती आणि जवळजवळ 4 दशकानंतर ती बंदी का उठवण्यात आली आहे? असं काय लिहिलं होतं त्या पुस्तकात सलमान रश्दी यांनी? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती। सलमान रश्दी हे मूळ भारतीय असलेले जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध लेखक। त्यांच्या मिडनाईट चिल्ड्रन या कादंबरीला बुकर पुरस्कार मिळाला होता। मिडनाईट चिल्ड्रन ही त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी मानली जाते। ब्रिटनमध्ये या पुस्तकाच्या 10 लाखाहून अधिक प्रती विकल्या गेल्या होत्या। भारतीय साहित्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवाजे उघडे झाले ते या पुस्तकामुळे। पण सलमान रश्दी हे खऱ्या अर्थाने फेमस झाले ते त्यांच्या चौथ्या कादंबरीने म्हणजेच द सॅटॅनिक वर्सेस या पुस्तकामुळे। पण हे फेमस होणं जरा वेगळ्या अर्थाने होतं। पुस्तक प्रकाशित झालं आणि रश्दी यांच्यावर टीकेची झोड उठली। जागतिक लेखक असल्यानं आणि मूळ भारतीय असल्या कारणानं भारतात या पुस्तकावर सर्वात जास्त टीका झाली। असं काय होतं या पुस्तकात? तर प्रेषित मुहम्मद पैगंबर यांची निंदा, तसंच मुस्लिम धर्मातल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींविषयी निंदनीय भाष्य केल्याचं सांगितलं जातं। तसंच काही मुस्लिमांना हे पुस्तक म्हणजे इस्लामचा अपमान वाटला। या पुस्तकातील वेश्यांना मुहम्मद पैगंबराच्या पत्नीचं नाव दिल्यानं मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली। याच गोष्टीमुळे फक्त भारतच नाही तर जगभरातल्या मुस्लिम समुदायाचा संताप अनावर झाला होता। त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या। धर्माच्या बाबतीत अनेक लोक इतके भावनाप्रधान असतात की ते प्रसंगी जीव द्यायला आणि घ्यायला सुद्धा तयार होतात। सलमान रश्दी यांच्या बाबतीत देखील हेच झालं आणि 1988 मध्ये राजीव गांधी यांनी रश्दी यांच्या सॅटॅनिक वर्सेस या पुस्तकावर बंदी घातली। ईशनिंदा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता। त्यासाठी निदर्शनही केली गेली। कादंबरीच्या प्रती जाळल्या गेल्या। एकीकडे रश्दी टीकेचे धनी होत असताना दुसरीकडे अनेक जण त्यांच्या पाठीशी उभे होते। पुस्तकं जाळणं आणि सेन्सॉरशिप विरोधात ते रश्दींच्या बाजूने उभे होते, पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही। तत्कालीन काँग्रेसमध्ये असणारे खासदार खुर्शीद आलम खान आणि सय्यद शहाबुद्दीन या 2 मुस्लिम नेत्यांनी रश्दी यांच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली होती। त्यानुसार राजीव गांधी यांनी ती बंदी घालण्याचे आदेश दिले। पण रश्दी यांच्या या ईशनिंदा करणाऱ्या पुस्तकाचं लोण जगभर पसरत गेलं। पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अनेक मुस्लिम देशांनीही या पुस्तकावर बंदी घातली। रश्दी अडचणीत सापडले। त्यांची लेखणीच त्यांच्या जीवावर आता उठली होती। मुस्लिम देशांमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरत गेली। सगळे इस्लाम राष्ट्र एक झाले आणि इराणचा सर्वोच्च नेता अयातुल्ला रुहुल्ला खोमेनी याने तर सलमान रश्दी विरोधात एक फतवाच काढला। रश्दी आणि त्यांचे हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांनाही ठार करण्याचा हा फतवा होता। जगभरात गाजलेल्या या गदारोळामुळे रश्दी यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं। त्यावेळी खोमेनी याने अजून एक फतवा काढला की जो कोणी रश्दीची हत्या करेल त्याला मोठा इनाम दिला जाईल। चांगली पुस्तकं, चांगले चित्रपट पाहण्याची इराणची संस्कृती आधीपासूनच होती। सॅटॅनिक वर्सेस संदर्भातही चांगलं वातावरण होतं, पण त्याच दरम्यान हा वाद पुढे आला। कारण होतं धर्म। या पुस्तकाआड धर्म आडवा आला होता। हे पुस्तक त्या काळी इतकं वादग्रस्त ठरलं की त्याचं भाषांतर करणाऱ्यांसह 59 जणांचा वेगवेगळ्या हल्ल्यात मृत्यू झाला। पण पुस्तकाचे मूळ लेखक असलेले रश्दी तोपर्यंत जगापासून अलिप्त झालेले होते। त्यांना दिल्या गेलेल्या संरक्षणामुळे ते वाचले। निर्वासित असल्यासारखं ते जगू लागले। असं असलं तरीही ते घाबरलेले नव्हते। जगभरातल्या अन्याय, भेदभाव, हुकुमशाही, धार्मिक कट्टरता यासारख्या विषयांवर ते सातत्यानं लिहित होते। त्यांनी आपली लेखणी कधीही बोथट होऊ दिली नाही। आवाज उठवण्याची
दाखवणं कधीही त्यांनी थांबवलं नाही. पुस्तकवादानंतर जवळजवळ 10 वर्ष असं अलिप्त आयुष्य जगल्यानंतर त्यांनी 1998 मध्ये घोषणा केली की ते आता निर्वासित असल्यासारखं जगणार नाहीत. कुठलीही पळवाट मला शोधायची नाहीये आणि मला माझ्या कृत्यावर अजिबात संशय नाही किंवा पश्चाताप देखील नाहीये. या घटनेला एवढी वर्ष लोटली, काळ बदलला, पण धार्मिक भावना मात्र तितक्याच कडवट आणि कट्टर राहिल्या. 2 वर्षांपूर्वी रशिया युक्रेन युद्ध चालू होतं. त्यावेळी या विषयावर सलमान रश्दी व्यक्त होत होते आणि नेमकं त्याच वेळी रश्दी यांच्यावर मोठा जीवघेणा हल्ला झाला. 2022 मध्ये रश्दी हे न्यूयॉर्क मधील एका इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रमात होते. त्यावेळी ते भाषण करत होते आणि नेमका त्याच वेळी त्यांच्यावर हल्ला झाला. एका 24 वर्षाच्या हादी मातर नावाच्या तरुणाने चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांची डाव्या डोळ्याची नस कापली गेली. हे बघून न्यूयॉर्क राज्य पोलीसही हादरलं होतं. शहराच्या 150 वर्षाच्या इतिहासात अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं या घटनेनंतर पोलिसांनी म्हटलं होतं. या हल्ल्यात त्यांना आयुष्यभरासाठी एका डोळ्याने अंधत्व आलं. त्यावेळी मोठी दंगल त्यांच्या विरोधात झाली. रश्दी यांनी नंतर मुस्लिम देशांची माफी सुद्धा मागितली, पण त्याने काहीही फरक पडला नाही. त्यांची हत्या करण्यासाठी धमक्या येतच राहिल्या, फतवे निघत राहिले, हत्या घडवून आणण्यासाठी बिलियन्समध्ये इनाम जाहीर होत राहिले. एवढं सगळं झाल्यानंतर मात्र रश्दी तेवढे सक्रिय राहिले नाहीत. पण सलमान रश्दी यांनी त्यांची कहाणी रक्तरंजित लेखन प्रवास नाईफ या पुस्तक रूपाने जगासमोर आणला. मध्ये काही काळ गेल्यानंतर कोर्टात गेलेली द सॅटॅनिक वर्सेसची केस ओपन झाली आणि दिल्ली हायकोर्टाने यावर सुनावणी केली. या पुस्तकावर बंदी घालण्याचा कोणताही आदेश उपलब्ध नसल्यानं मानण्याशिवाय न्यायालयाकडे कोणताही पर्याय शिल्लक नाही, असं न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केलं. 5 ऑक्टोबर 1988 रोजी या पुस्तकावर बंदी घालण्याचा आदेश सरकारनं जारी केल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता. पण या दाव्याच्या समर्थनार्थ आवश्यक कागदपत्र सरकारला सादर करता आले नाहीत. शेवटी मोठ्या वादातून ही कादंबरी आता बाहेर पडली. धार्मिक वलयातून कायदेशीररित्या मुक्त झाली. दिल्लीच्या प्रसिद्ध खान मार्केटच्या बहरिसन्स या बुक स्टोअरमध्ये ती नुकतीच उपलब्ध झाली. बुकशेल्फमध्ये अचानक दिसलेलं द सॅटॅनिक वर्सेस हे पुस्तक पाहून सलमान रश्दी यांचा वाचक वर्ग आनंदी झालाय. बंदीच्या 4 दशकानंतर बुकस्टँडवर हे पुस्तक पाहून द सॅटॅनिक वर्सेस आणि रश्दी पुन्हा एकदा चर्चेत आलेत. सलमान रश्दी यांची ही केस कायम आठवणीत राहील, कारण पहिल्यांदा इतिहासात एका लेखकासोबत अशी घटना घडली असावी. एक लेखक आणि त्याची लेखणी जग हलवून सोडू शकते यावर शिक्कामोर्तब करणारं हे उदाहरण. आपल्याला पुस्तक हे धर्म, भाषा, देश या पलीकडे जाऊन समृद्ध करतं, पण काही ठिकाणी मात्र अशी अवहेलना पुस्तकांची केली जाते. तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या लगावती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.